नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय भारत. आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा महत्त्वाचा विषय आहे मोबाईल आणि मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम. मोबाईलमुळे आपल्या पाल्यांचं, आपल्या मुलांचं, आपल्या मुलींचं आयुष्य कशा पद्धतीने बर्बाद होऊन राहिलेलं आहे हे प्रत्येक पालक डोळ्याने पाहून राहिलेले आहेत. नको त्या गोष्टी मुलं कमी वयामध्ये पाहून राहिलेल्या आहे. याचे त्या मुलांच्या मनावर जे परिणाम होऊन राहिलेले आहे, पबजी सारखे खेळांमुळे मुलांचं आयुष्य स्पॉईल होते आहे. मुलं आत्महत्या करून राहिलेलं आहे. मुलं मोबाईलचे एक्सपेरिमेंट करून मुलं मरून राहिलेले आहे. प्रत्येक आई वडील या मुलांची सवय कशी तुटेल याच्यासाठी जीवाच्या पलीकडे प्रयत्न करून आलेला आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही मनापासून केला तर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये तुमचे मुलं अनुशासित होतील. आपल्या मुलांना मोबाईलची सवय झालेली आहे. आपले मुलं मोबाईलचे ॲडिक्टेड झालेले आहे. जसं दारू पिणारा व्यक्ती दारूशिवाय राहू शकत नाही, तसे आपले मुलं मोबाईलशिवाय राहू शकत नाही. आता ज्या मोबाईलने आपल्या मुलांना बिघडवलेला आहे तोच मोबाईल आपल्याला मुलांना अनुशासित करू शकते. कसं करू शकते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही लवकरात लवकर या मोबाईलमध्ये लॉक कोड टाका आणि तो मोबाईल 8-10 दिवस मुलांना काही जरी केलं तरी देऊ नका. मुलं हातपाय आपटतील, घासतील, भांडणं करतील, जेवण नाही करतील, धमक्या देतील, सामान फेकफाक करतील. फक्त 8 दिवस कंट्रोल ठेवा. मग हे 8 दिवसानंतर काय होईल माहिती आहे का? मग मुलं रिक्वेस्ट मोडवर येतात, आई मला दे, आई मला दे. मग तुम्हाला अपेक्षित असलेले सगळे कामं मुलांकडून करून घ्या. 2 तास अभ्यास करून दाखव, मग 15 मिनिटासाठी मोबाईल देईल. तू सकाळी 6 वाजता उठ, मग तुला 10 मिनिटासाठी मोबाईल देईल. तू शाळेत बरोबर जातो की नाही, तू घरचे कामं तू बरोबर करते की नाही. आणि जसं दारू पिणारा व्यक्ती दारू पिण्यासाठी काही पण करते, तसेच तुमचे मुलं सुद्धा मोबाईल पाहण्यासाठी तुम्ही सांगितलेलं काम 100% करते म्हणजे करते. हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो. माझ्या जवळपास 10 ते 15 लोकांना मी हा विषय सांगितला, त्यांनी तो इम्प्लिमेंट केला आणि त्यांच्या घरचं वातावरण अतिशय शांत झालेलं आहे. मुलं अनुशासित होऊन राहिलेले आहे, मुलं ऐकून राहिलेले आहे, मुलं अभ्यास करून राहिलेले आहे, मुलं घरचे कामं करून राहिलेले आहे, आई वडिलांची डोकंदुखी संपून राहिलेलं आहे. पबजी सारखे खेळ आता मुलं दूर होऊन चाललेले आहे. अनेक फायदे याच्यामुळे होऊन राहिलेले आहे. ज्या नको त्या गोष्टी जे मुलं मोबाईलवर पाहतात ते दुष्परिणाम मुलांचे थांबवून आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो, मी जो तुम्हाला मुद्दा सांगितला आहे त्याच्यावर इम्प्लिमेंट करा. लवकरात लवकर मोबाईलला कोड टाका आणि मुलांकडून अपेक्षित असलेले सगळे कामं करून घ्या. मुलं 100% ते काम करतील. काही मुलं अतिशय हुशार आहेत, ते कोणते कोड आईबाप टाकते याच्यावर लक्ष ठेवून असतात. तो वारंवार त्याचे कोड बदलावा. जर मुलाच्या लक्षात आलं तर तो कोड बदला. मी तुम्हाला लिहून देतो, मित्रांनो, स्टॅम्प पेपर लिहून देतो. 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचं घरचं वातावरण खूप सारं बदललेलं राहील. तुमचे मुलांची सवय ऑटोमॅटिक याच्यामुळे तुटेल. हे स्टॅम्प पेपर लिहून देतो. धन्यवाद. जय हिंद जय भारत. मी विजय मारोडकर, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र निर्माण संघटन, उपाध्यक्ष, नागपूर शहर, आम आदमी पार्टी. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा शेअर करा आणि आपले अनुभव माझ्या या मोबाईलवर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद जय भारत. धन्यवाद.